नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तारा ही काकांकडे येते आणि काकांना म्हणते की आजोबा हे बघा, मी सुद्धा फुगे फुगू का? मला फुगे फुगवता येतात. रमा काकू आणि अक्षय काका यांचं बाळ आलेलं आहे, त्यामुळे मी सुद्धा काही मदत करू का? आणि तिची मोठी बहीण म्हणून मला सुद्धा डेकोरेशन करायचं आहे. तेव्हा आता काका म्हणतात, म्हणजे तारा बाळ आता मोठं झालं आहे तर. आणि हे बघ तारा, अगं तू इथे काय करतेस? आणि हे बघ अगं सीडी वगैरे आहे ना, यावर चढणं त्या काका भावांचं काम आहे, आपलं काम नाही. तर तारा म्हणते की नाही हो, मला करायचं आहे बाबा आजोबा काम. कारण हे बघा बाबा, अहो मी खरंच खूप मोठी झालेली आहे. तेव्हा आता काका म्हणतात की हो बाळा, मला कळतं की तू मोठी झालेली आहे, परंतु हे बघ आपल्याला हे असं काम करायचे नसते, सीडी वगैरे चढणे. आणि हे बघ आपली छान बाळ आहे ना अर्था, मग तिला असे छान छान गोष्टी कोण सांगणार बरं? तिच्या बरोबर कोण खेळणार आणि तिची मोठी ताई कोण होणार? तेव्हा लगेच आता तारा म्हणते की हो मी होणार तिची मोठी ताई, मी तिला खेळायला शिकवेल. तेव्हा आता काका म्हणतात की एक काम कर, मी तुमच्यासाठी फुगे आणलेले आहे आणि तुम्हाला फुगे लावायचे की नाही? म्हणून आता तारा ही काकांबरोबर फुगे लावत असते, फुगे फुगवत असते आणि त्यातच तिला खूप असा आनंद वाटत असतो. आणि तेवढ्यात तेथे मयुरी येते. मयुरी लगेच म्हणते की अगं तारा, कशाला इतका हा उत्साह? तेव्हा अर्था जन्माला आली तेव्हाच तुझी किंमत कमी झाली होती आणि आता हे बघ नवीन पाहुणेचं आगमन झालेलं आहे, अक्षयची मुलगी, त्यामुळे तुला कोण विचारणार? तुझी किंमत आणखीन कमी होणार. तुला कोणी विचारणार नाही, तुझे कोणी लाड सुद्धा करणार नाही. तू आता जुनी झालेली आहे. म्हणून मयुरी आता ही ताराच्या डोक्यामध्ये भलतंसलतं काहीही भरत असते. तेव्हा आता आनंद आणि काका ही सर्व ऐकतात. आनंदला तर मयुरीचे हे बोलणं ऐकून रागच येतो, धक्का बसतो. तेव्हा आता मयुरीचे हे बोलणं ऐकून तारा म्हणते की आई, काय म्हणतेस तू की मी जुनी झाली? तेव्हा मयुरी म्हणते की हो तू जुनीच झालेली आहे. आणि हे बघ तारा, तू आतापर्यंत एकटी होती, सगळ्यांची लाडकी तारा, परंतु हे बघ आपल्याकडे नवीन पाहुणा आलेला आहे, मग तिचे लाड होणार आणि तिचे लाड करता करता तुझे लाड कोण करणार बरं? घरातील सगळेजण आता तिच्याशीच खेळणार, तिला काय हवं काय नको हे बघत राहणार, मग तुला कोण विचारणार? कोणीच नाही. तेव्हा लगेच तारा आता रागाने फुगे खाली टाकून देते. तेव्हा आता आनंद, अभि यांना आता मयुरीचा खूप राग येत असतो, परंतु ते शांत असतात. तर मयुरी आता ताराला विचारते की अगं काय झालं, तू फुगे का खाली टाकलेस? गेला का तुझा उत्साह आणि संपला का? तेव्हा आता आनंद रागाने म्हणतो की ए मयुरे, अगं तू काय बोलते हे तुझं तुला कळते का? काय बोलते बघ बरं, एकदा विचार कर. अगं ती तुझ्यापेक्षा तर लहान आहे, त्यामुळे बोलताना मात्र तू तिच्या नाही तर तुझ्या वयाचं भान ठेवत जा आणि डोकं शांत ठेवत जा. तुझ्या डोक्यातील कचरा तिच्या डोक्यामध्ये भरत जाऊ नकोस. बावळट कुठली, कळले ना तुला आता हे सर्व? तेव्हा आनंद प्रेमाने ताराच्या डोक्यावरून हात फिरवतो. ताराला खूप छान वाटतं. तेव्हा लगेच आता मयुरी म्हणते की काय चुकीचं बोलले मी? जे सत्य आहे तर तेच बोलले ना. आणि हे बघ दादा, अरे तारा आता घरामध्ये एकटी होती, सर्वांची लाडकी होती आणि आता तर काय नवीन पाहुणी घरात आली, त्यामुळे तिचेच जास्त लाड होणार. त्याचीच फक्त आणि फक्त मी ताराला जाणीव करून देते, बाकी काही नाही. उगीच असं गोड गोड बोलून डोक्यावर चढायला नकोय. म्हणजे हे बघ, अरे माझ्यावरची वेळ आली तर माझ्या ताराला माझ्यासारखा त्रास व्हायला नकोय. आता आनंद हा ताराला सांगत असतो की हे बघ, तू तुझ्या आईचं काही ऐकू नकोस, सांगितलं ना मी तुला. आणि तेवढ्यात जान्हवी आता आवाज देते की आनंद आनंद. आणि तेव्हा मात्र आता आनंदला खूपच राग येतो. आनंद आता रागानेच अगदी वर निघून जातो. तेव्हा आता इरावती लगेच ही ताराला म्हणते की अरे चल आपण खेळूयात. आणि आपल्या दोघींची एकदम परफेक्ट मॅचिंग झालेली आहे. आणि बघ ना तारा, मी तुझ्यासाठी काय आणलं बरं, आणि बघ तुला आवडते का? म्हणून इरावती तिला जरा बाजूला घेऊन जाते. तर काका मयुरीला म्हणतात की अगं मयू, आत्ताही बोलण्याची वेळ होती का? इरावती ताराला घेऊन अगदी बाजूला येते आणि ताराला म्हणते की आपण दोघी तर मॅचिंग आहोत. आणि बघ ना अगं, मी तुझ्यासाठी काय आणलं. म्हणून एक गिफ्ट मात्र आता इरावती तिला मुद्दाम देते, कारण आता ताराच्या मनात काहीतरी आता भलते चलते भरायचे आहे, म्हणून ती आता हे सर्व करत असते. तेव्हा आता लगेच तारा म्हणते की थँक्यू आत्या, आणि ती उघडणार तोच लगेच आत्या म्हणते की आत्ता उघडू नकोस. आणि आता इरावती तिला म्हणते की तुझ्या मम्माने तुला जे सांगितलं ते अजिबात मनावर घ्यायचं नाही, कारण तू आहेत ना सगळ्यात मोठी. तेव्हा तर तारा म्हणते की हो, सगळ्यांनी तुझं ऐकलं पाहिजे. पार्थ, अर्था आणि आपलं छोटंसं बाळ यांची ताई आहेस ना तू बस म्हटलं की उठलं पाहिजे. आणि जेव्हा
त्यांना झोपा म्हटली तर त्यांनी झोपा म्हटलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्यांनी तुझी ऐकलीच पाहिजे, कारण तू त्यांची मोठी ताई आहेस. तू त्यांना जेव म्हटल्यानंतर त्यांनी जेवलंच पाहिजे. अभ्यास करा म्हटल्यानंतर त्यांनी अभ्यासच केला पाहिजे. म्हणून ह्या छोट्या छोट्या पिल्लांनी तुझं ऐकलंच पाहिजे. असं हो की नाही. तेव्हा आता तारा खुश होते. इरावती बरोबर आता तिला आपल्यासारखं शिकवत असते. तारा इरावतीचं ते बोलणं ऐकून खूपच खुश होते आणि इरावती बरोबर ताराला आता जे काही आपण सांगितलेलं आहे तर आपल्याप्रमाणे वागण्याचं शिकवते. त्यानंतर आता इकडे जान्हवी मात्र पार्थला अगदी व्यवस्थित तयार वगैरे करते आणि आता पार्थ विचारतो की अगं मम्मा मी कसं दिसतो. तेव्हा आता जान्हवी खूपच खुश होऊन म्हणते की खरंच खूपच छान आणि अगदी खुश होऊन त्याचा गोड पापा घेते. तर जान्हवी म्हणते की अरे आपण दोघं तर मॅचिंग झालेला आहोत, चल आपण एक सेल्फी काढूयात. जान्हवी विचारते की आता तुला एक नवीन सिस्टर आलेली आहे आणि काय खरंच तू खुश आहे का. तेव्हा आता पार्थ नाही म्हणतो. तेव्हा आता जान्हवी विचारते की काय रे पार्थ, काय झालं, का असं बोलतोस. तेव्हा आता पार्थ म्हणतो की अगं मम्मा मला बोर होतं, कारण सगळीकडे आपल्याकडे कोणीही बॉय तर नाहीच माझ्याबरोबर खेळण्यासाठी. तेव्हा आता जान्हवी म्हणते की बाळा हे बघ असा विचार करायचा नाही, तर तू असा विचार कर एकटा दादा आहे, सगळ्यांचा मोठा दादा, म्हणजे या घरामध्ये फक्त आणि फक्त तू एकटाच दादा आहेस. तेव्हा आता पार्थ जान्हवीला विचारतो की मम्मा अगं आपण तर कुठेतरी छान जागी राहायला जाणार होतो, मग त्याचं काय झालं बरं. तेव्हा आता जान्हवी म्हणते की अरे मला तर जायचं होतं, परंतु तो तुझा डॅडा तो तर ऐकतच नाही. त्याला सुद्धा इथेच राहायचं आणि आपल्याला सुद्धा याच घरामध्ये त्याला बंद करून ठेवायचं. जान्हवीचं थोडंसं रागातच बोलते आणि तेवढ्यात पार्थ विचारतो की मम्मा अगं रमा काकू कुठे गेली. तेव्हा आता जान्हवी म्हणणार तोच लगेच आनंद आत येतो. तर जान्हवी आनंदकडे पाहते आणि म्हणते की अरे तुझ्या डॅडाला विचार, डॅडाला माहिती आहे की तुझी रमा काकू कुठे गेली, आणि विचार ना तू त्याला की बाळाला सोडून तुझी रमा काकू कुठे गेली बरं. आणि आता आनंदला म्हणते की सांग ना की रमा काकू कुठे गेली म्हणून. हा पार्थ लगेच आता आनंदकडे येतो आणि आनंदला विचारतो की डॅडा आरती काकू सारख्या रमा काकू सुद्धा गेल्यात का. तेव्हा आता लगेच आनंद म्हणतो की हे बघ पार्थ, याबद्दल आपण अगोदर बोललेलो आहोत, मी तुला व्यवस्थित सांगितलेलं आहे की रमा काकू परत नाही येणार म्हणून, मग परत तो प्रश्न विचारायचा नाही. तेव्हा लगेच आता पार्थ बिचारा शांत बसतो, परंतु जान्हवी लगेच उठते. जान्हवी आता आनंदला म्हणते की हे बघ अरे का परत तो प्रश्न विचारायचा नाही, अरे तू सांगून टाक ना रमा काकू कुठे गेली, आणि सांगून टाक त्याला हे सर्व की या घरामध्ये काय चाललेले आहे. या घरामध्ये सगळेजण बेजबाबदारपणे वागतात, अरे त्याला सुद्धा कळून दे, कारण तो मोठा झालेला आहे आता. तेव्हा आता आनंद अगदी प्रेमाने जान्हवीला म्हणतो की जान्हवी हे बघ अगं प्लीज जरा शांत राहा आणि या सगळ्या गोष्टीवरून तू आता वाद घालू नकोस. अगं आज मात्र त्या छोट्याशा चिमुकलीचं बारसं आहे, तर ते दणक्यात आणि धूमधडाक्यात आपण साजरं करूयात, कशाला वाद घालतेस बरं. तेव्हा आता जान्हवी म्हणते की हो चल सेलिब्रेट करूयात बरं का. त्यानंतर आता अभि अर्थाबरोबर छान असे गप्पा करत असतो. अर्थाला सांगत असतो की अर्था अगं बघ ना ही खेळणी, तू खेळ बरं का याच्या बरोबर, आणि बघ आपल्या घरी कोण आलेला आहे, एक छान आणि सुंदर गोंडस बाळ आलेला आहे. आणि अर्था या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतं, कारण अगदी प्रेमाने डोक्यावरून हात फिरवणारी आई तुला सुद्धा नाही मिळाली आणि तिला सुद्धा नाही मिळाली, आणि खरंच आपल्या घराला शापच लागलेला आहे की जे कोणी अगदी मायाळू आणि प्रेमळ असतं तर ते या घरातून कायमचं निघून जाते, कायमचं आपल्याला सोडून जातात. तेव्हा आता अक्षय हा अभिच्या मागे असतो. अक्षयला सुद्धा आता रमा आणि ह्या म्हणजे ज्या आरतीची आठवण होत असते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे अभि तू काय बोलतोस, हे असं बोलू नकोस. तेव्हा आता लगेच अभि म्हणतो की अरे तिला तर काय कळणार आहे हे सर्व, अरे ते छोटंसं बाळ आहे आणि तिच्यावर हे सत्य लादलंच गेलं पाहिजे, तिला या सर्वांची जाणीव तर पाहिजे. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की अरे लहान मुलांना तर सगळं काही कळतं आणि तू त्यांचे डोळे बघ, अरे त्या डोळ्यातून त्यांना सगळं काही दिसत असतं आणि तुला सुद्धा कळेल की लहान मुलांना काय काय कळते ते, त्यामुळे तू तिला आणखीन दुःखाचं नको सांगू, काहीच दुःखात लोटू नकोस. अभिचे डोळे आता भरून येतात आणि अभि मात्र अक्षयला म्हणत असतो की हे बघ तुला मूल होण्याच्या अगोदर मला मूल झाले होते आणि तू तर आता बाबा झालेला आहे, त्यामुळे तुला हळूहळू सगळं काही कळेल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे बाबा तर मी आता खरंच झालेला आहोत. जेव्हा अर्था लहान होती तेव्हा अर्थाची जबाबदारी मी आणि रमा असं त्याला म्हणायचं असतं, परंतु रमाचं नाव घेतल्यानंतर तो लगेच शांत होतो. तेव्हा लगेच आता अभि म्हणतो की अरे तेव्हा तर तिला फक्त आणि फक्त आपले पैसे दिसले, म्हणूनच तिने आता ही जबाबदारी घेतली होती. रमाबद्दल आता यांनी इतका मोठा गैरसमज करून घेतलेला असतो आणि आता मात्र आपल्याकडे पैसे नाही तर स्वतःच्या मुलीची जबाबदारी सुद्धा ती सोडून गेली. त्यामुळे मी तुला अगोदर सुद्धा हे सांगितले आणि नंतर सुद्धा तेच सांगतोय, तू तिचा विचार करणं सोडून दे
असते, अक्षय सुद्धा म्हणतो की हो मी तुला एकदा सांगितलेले आहे की तिचं नाव या घरामध्ये परत घ्यायचं नाही म्हणजे नाही. त्यानंतर आता सीमा आणि शशिकांत रूम मध्ये असतो. इरावती तेथे येते. आता सीमा ही अगदी टेन्शन मध्येच असते, परंतु शशिकांत दारूच पित असतो. रात्रंदिवस तो सारखा दारूतच असतो. इरावतीने आता बरोबर त्याला अगदी त्या दारूच्या आहारी लावलेलं असतं आणि इरावती आता लांबून त्या दोघांची गंमत पाहत असते. शशिकांत अगदी दारू पीत अगदी ग्लास हातामध्ये धरून नाचत असतो आणि माझ्या बछड्याला मुलगी झाली असे तो आता सीमासमोर म्हणत असतो. इरावतीला मात्र आता हे सर्व बघून खूपच आनंद होत असतो आणि त्याच वेळेस आता इरावतीने डिव्होर्स पेपर तयार करून आणलेले असतात आणि इरावती आता रमा आणि अक्षय या दोघांचा डिव्होर्स पेपर होणार हे बघून आता खूपच खुश झालेली असते. त्यानंतर आता अक्षय इकडे आपल्या रूम मध्ये असतो आणि तो छकुली सौ बरोबर खूप गप्पा करत असतो आणि म्हणतो की खरंच आज एका मुलीचं बारसं आहे. खरंच मी आता माझ्या छकुलीचे खूप असे लाड करणार आणि आज माझ्या छकुलीचं सगळेजण कौतुक करतील, परंतु आई मात्र नाही. आई मात्र आपल्या दोघांना सोडून गेली आणि हे बघ काही हरकत नाही छकुली, मी आहे ना तुझा बाबा तुझ्या सोबत. मी कायम तुझ्या सोबत असेल, तुझे सर्व लाड करेल, तुझं कौतुक करेल. तुझ्या हसण्यात, तुझ्या रडण्यात, तुझं कौतुक करण्यात ह्या सगळ्यामध्ये तुझा बाबा कायम तुझ्या सोबत असेल. तुला कधीही मी आईची कमी भासून देणार नाही. आणि कधी कधी खरंच मला भीती वाटते की हे सर्व एकट्याने मी कसं करणार आहे बरं, मी एकटा तुला कसं सांभाळणार आहे. त्यामुळे मी तुला प्रॉमिस केलेला आहे की तुला कधीही एकटं नाही पडून देणार, तुला कसलाही त्रास मी नाही होऊन देणार आणि तुझा बाबा कायम तुझ्या सोबत असेल. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही आणि काही अगदी स्वतःला आईची कमी भासून द्यायची नाही. मी आहे ना तुझ्या सोबत तुझा बाबा. आज मी तुला वचन देते तुला कधीही आईची कमी भासून देणार नाही. आणि हे बघ तरी सुद्धा मला खरंच खूप वाईट वाटतं, कारण आज मात्र इतक्या आनंदाच्या ह्या वातावरणात आणि तुझं नाव ठेवण्यामध्ये तुझी आई आज आपल्या सोबत असायला हवी होती. म्हणून अक्षयला खरंच आता आठवण येत असते आणि तेव्हा लगेच आता इरावती तेथे येते. इरावती म्हणते की अक्षय अरे काय झालं, कारण अक्षय रमाच्या आठवणीमध्ये खूप आता रडत असतो. तेव्हा आता अक्षय सांगतो की हे बघ अगं आत्या आली रमाची आठवण. तेव्हा लगेच आता इरावती आत्या म्हणते की हो आठवण तर येणारच, परंतु हे बघ ना अरे रमाने काय केलं, रमाने लीगल डॉक्युमेंट्स आहे तर ते तुला पाठवले. तेव्हा मात्र आता हा इरावतीचा सगळा प्लॅन असतो, परंतु अक्षयच्या मनातून रमा कायमची उतरवण्यासाठी तिने हे सर्व केलेले असते. आता हे डिव्होर्स पेपर वगैरे आहे तर ते तिनेच बनवलेले असतात आणि यात म्हणजे रमाने हे सर्व केले असे मात्र ती आता अक्षयला सांगते. तेव्हा अक्षयला आता हे डॉक्युमेंट्स आहे हे बघून तर खूप मोठा एक धक्काच बसलेला असतो. अक्षय जेव्हा ते पेपर्स वाचतो आणि ही तर घटस्फोटाची नोटीस आहे, तेव्हा आता अक्षयच्या पायाखालची जमीन सरकते, त्याला धक्का बसलेला असतो. परंतु इरावती मात्र अगदी त्याच्याकडे खुश होऊन हसत असते. तेव्हा आता अक्षयचा आणखीनच गैरसमज होतो, तर इरावतीला हेच हवं असतं. तेव्हा आता अक्षय जेव्हा ते पेपर्स वाचतो आणि इरावतीला म्हणतो की हे बघ या कारणासाठी रमा येथून निघून गेली, एकतर बाळाला सोडून तर गेली, परंतु आता मात्र हे आणखीन एक तिने आता डिव्होर्सचे पेपर सुद्धा पाठवलेत. म्हणजे रमाला काय असं झालं असेल की तिने सगळंच काही नातं माझ्याशी तोडून टाकले. तेव्हा आता अक्षयला खूप असे रडू येते आणि खरंच मला आता इतकं काहीच कळत नाही की इतकं काय बिनसलं, हा सगळा काय प्रकार आहे, तिने डिव्होर्सचे पेपर का पाठवले असतील. आता तरी सुद्धा आता रमा का असं वागत असेल, तिच्या असं वागण्याचा मात्र आता अक्षयला खूप टेन्शन येते. परंतु इरावतीने केलेला हा एक गैरसमज असतो. अगं रमाच्या मनामध्ये हा विचार का आला असेल, कारण तिला ह्या बाळाबद्दल काहीच वाटलं नसेल का, तिला आपल्या बाळाची आठवण सुद्धा येत नसेल का. इतर आपल्याला डिव्होर्स पेपर पाठवून देते, खरंच काय हे नवीन. अगं एकाच लहान ह्या चिमुकलीला बाप तर आहेच, बाप सर्व काही प्रेम वगैरे देईल, परंतु आईची माया वगैरे काही नको का, तिला सगळ्याची गरज लागते, आईची सुद्धा तिला उणीव लागेलच. तूच सांग की बाळाला आई नको का. तेव्हा आता इरावती अगदी शांतपणे ऐकत असते आणि ह्या सगळं करण्यामागे तर इरावतीचा हात असतो आणि बिचारी रमाला ती दोषी ठरवत असते. तेव्हा आता अक्षय भयंकर चिडलेला असतो. अक्षय म्हणतो की गेली ती एकदाची जाऊन दे, कारण ती माझ्या आयुष्याचा एक भाग होती आणि आता होतीच राहील, परंतु आता मात्र ती माझ्यासाठी मेली आणि हे बघ आत्या रमा मात्र माझ्यासाठी कायमची मेली. हे असं काहीतरी पाठवून तिने सिद्ध केलेलं आहे की या बाळाची, आमच्या नात्याची आणि माझी सुद्धा काही पर्वा नाही, म्हणूनच तिने हे डिव्होर्स पेपर पाठवले असणार. अक्षयचा पुन्हा एकदा गैरसमज होऊन रमा बाबतीचा जो काही राग आहे तो आणखीनच वाढतो.
स्वभावाची स्वार्थी बाई आहेस ती, कसलाही विचार तिने केला नाही आणि आज मात्र अगदी स्वार्थीपणाने हे डिव्होर्स पेपर तिने पाठवून दिले। तेव्हा इरावतीचे तर अगदी मनासारखे होत असते, परंतु अक्षय समोर ती आता अजूनपर्यंत आपला खरा चेहरा काही दाखवत नाही। त्यानंतर आता बाळाच्या सर्व काही बारशीची तयारी वगैरे झालेली असते आणि अक्षय बाळाला घेऊन जेव्हा बाहेर येतो तर सर्वांना खूप असा आनंद होतो। तेव्हा छान असं बाळाला सजवलेलं असतं। तर आता आनंद म्हणतो की बघ ना, अरे कसलं गोंडस दिसतं ते। अभि म्हणतो की अरे गोंडस काय, अरे ती बाहुली आहे बाहुली। म्हणून सगळेजण आता अक्षय आणि बाकी सर्वजण आता बाळाचे लाड करत असतात। मयुरी म्हणते की अरे बघ ना किती छान हसते, किती गोड हसते। तेव्हा सीमा सुद्धा आता लांबूनच बाळाची दृष्ट काढते। सर्वजण आता बाळाचं खूप कौतुक करत असतात। तेव्हा आता काका म्हणतात की खरंच या निरागस चेहऱ्याकडे बघितल्यानंतर किती छान वाटतं। तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे नात तर कुणाची आहे, अगदी तिच्या आजोबासारखीच झालेली आहे ती। नात तर कुणाची आहे, शशिकांत मुकादम यांची। तेव्हा मात्र आता हे सर्वजणांचं जे काही कौतुक आहे ते बघून मात्र सीमाचे डोळे भरून येतात। तिला रमाची आज आठवण आलेली असते, कारण रमा का सोडून गेले हे फक्त आणि फक्त सीमाला माहिती असते। तेव्हा आता सीमाचे डोळे भरून येतात तर अक्षयचं लक्ष जातं। अक्षय विचारतो की काय ग आई, काय झाले, इतक्या आनंदाच्या क्षणाला तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आले। तेव्हा आता सीमा म्हणते की अरे काही नाही, अरे बाळ तर बिचार आई विना लेकरू अगदी सुन म्हणून मला वाईट वाटतं, रमाची आठवण येते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ आई, आता यापुढे मात्र कोणीही रडायचं नाही, सगळ्यांनी मात्र फक्त आणि फक्त हसायचे। इतका छान असा आनंदाचा क्षण आहे, मग आई तू आज रडतीस कसली, आज आपल्या छकुलीचं बारसं आहे, सगळं काही हिचं करणार आहे। मला मान्य आहे की आई हे बघ, मी जरी हिला जन्म दिला नसेल त्यामुळे मीच हिची आई आणि मीच हिचा बाबा असेल। आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हिच्यासाठी आई आणि बाबा तर मी असेलच, परंतु हे बघा आता आईसाठी कोणीही हट्ट करायचं नाही आणि आईचं नाव हिच्या समोर घ्यायचं नाही। तेव्हा आता समजलं ना सगळ्यांना, म्हणून अक्षय सगळ्यांना सांगतो। तर इरावतीला खूप असा आनंद होत असतो। त्यानंतर आता इकडे रमा ही अगदी बाहेर असते आणि तेवढ्यात एक छोटीशी मुलगी घेऊन आता तिची आई तिच्या सोबत चाललेली असते। आता ती आईच्या कडेवर असते। तेव्हा रमा विचारते की अहो खरंच किती गोड आहे, नाव काय ठेवलं तुम्ही हिचं। तेव्हा आता तिची आई खुश होऊन सांगते की ईश्वरी। तर रमा सुद्धा म्हणते की खरंच खूप गोड नाव आहे आणि रमाला आपल्या पिल्लाची आठवण होते। रमा आता म्हणते की खरंच तिच्या डोळ्यात पाणी येते, माझं पिल्लू काय करत असेल, तिला कळले असेल की आई आपल्या आजूबाजूला नाही म्हणून तिला आईची आठवण येत असेल आणि तिला भूक लागल्यानंतर आणि दुधाचं काय, दूध कसं म्हणजे तिला पाजत असतील, म्हणून रमाला आता खूप आपल्या बाळाची काळजी लागते। तेव्हा आता रमा रडत असते आणि तेवढ्यात तिथे साई येतो। तेव्हा आता साई म्हणतो की काय झालं रमा, तुम्ही बाहेर काय करतात, चला बरं आतमध्ये चला आणि आराम करा। आता रमा खूप रडत असते। रमा म्हणते की अहो माझ्या बाळाचं नाव तरी काय ठेवलं, इतकं तरी मला सांगा ना। म्हणून रमा आता खूप रडत असते। साईला खूप वाईट वाटतं, पण साई आता काय करणार असतो बिचारा, रमासाठी आतापर्यंत तो खूप काही प्रयत्न करत असतो। त्यानंतर आता बाळाला पाळण्यामध्ये ठेवतात आणि आता सगळेजण बाळाकडे अगदी कौतुकाने पाहत असतात। तर मयुरी म्हणते की चला बाळाचं नाव आता मी ठेवणार, कारण बाळाची आत्या तर मी आहे ना, त्यामुळे पहिलं नाव ठेवण्याचा मान माझा असेल। तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही हे बघ ताई, मी तुला मगाशीच सांगितलं की बाळाचं सर्व काही मी करतो, नाव सुद्धा मीच ठेवणार आणि ऑलरेडी मात्र मी नाव ठेवलेलं आहे, म्हणजे ठरलेलं आहे, माझं डोक्यामध्ये सुद्धा आहे की काय नाव ठेवायचे ते। फक्त मी एक काम करतो, मी ते नाव आहे तुझ्या कानामध्ये सांगतो आणि ते तू बाळाच्या कानामध्ये सांग। तेव्हा आता मयुरीचं तोंड फुगते, पण अक्षय लगेच खुश होऊन मयुरीच्या कानामध्ये नाव सांगतो आणि तेवढ्यात आता मयुरी ते नाव ऐकते। तर सीमाला मात्र आपल्या रमाची आठवण येत असते। रमाचा फोटो जवळ घेऊन ती आता रडत असते आणि तेवढ्यात मयुरी बाळाच्या कानामध्ये नाव सांगते आणि त्यानंतर आता खुश होऊन ती सगळ्यांसमोर म्हणते की अक्षयच्या लेकीचं नाव आहे आरोही, तिचं नाव असेल। आता आरोही नाव ऐकल्यानंतर सर्वांना खूप आनंद होतो, कारण आता अक्षयने बरोबर नाव सुचवलेलं असतं की त्यामध्ये अक्षय सुद्धा नावाचं जे काही अगदी कॅपिटल आहे तर ते आलेले असते आणि आता रमाचं सुद्धा असे मिळून त्याने आता हे नाव ठेवलेलं असतं। तेव्हा आता सीमाला खूप आनंद होतो। सीमा आता रमाच्या फोटोकडे बघते आणि तिला म्हणते की हो हे बघ अगदी आरोही नाव ठेवलेलं आहे। सर्वजण आता टाळ्या वाजवतात, सर्वांना आता हे नाव खूपच आवडते। तेव्हा मात्र आता इरावती आपल्या मनात खुश होऊन म्हणते की माझ्या बुद्धिबळाच्या पटावर हे जे काही आता नवकोर प्याद आहे तर ते हे प्याद। आणि तेवढ्यात आर्थाही बाजूला जात असते। तर लगेच आता काका म्हणतात की आर्था अगं कुठे निघालीस। तेव्हा अभि म्हणतो की अरे ते आर्था, आणि थांब मी आलोच, म्हणून तो आर्था मागे अगदी धावतो। तेव्हा आता सीमा ही आनंदला आवाज देते, आनंदला ती खुणावून बोलावत असते। तेव्हा आता इरावती म्हणते की काय
तर सीमा रागाने म्हणते की तुम्ही नाही, मी आनंदला बोलावलं. तेव्हा आनंद लगेच सीमाजवळ येतो आणि काय असं विचारतो. तर अक्षय आता आपल्या मुलीशी गप्पा करत असतो की काय ग छकुले, तू माझी आरोही आहे का? माझी राणी, माझा राजा आणि माझा शब्द, माझी धून, माझी गाणं, माझा अर्थ, माझं आयुष्य, सगळं काही तूच आहे माझी आरोही. तेव्हा आता सीमा ही जो रमाचा फोटो आहे तर तो फोटो घेते आणि आनंदला म्हणते की तू बाळाला हा आईचा फोटो दाखव, म्हणजे बाळाला सुद्धा कळेल की तिची आई कशी दिसते ते. तेव्हा आता आनंद म्हणतो की अगं आई, कसं शक्य आहे, अक्षय आहे ना तिथे समोर. तेव्हा आता सीमा म्हणते की मी तुला काय सांगितले ते तू ऐक, मला जास्त सांगू नकोस. तेव्हा आता आनंद घाबरतच तो फोटो घेऊन बाळाच्या समोर येतो आणि बाळाला फोटो दाखवतो असतो. तेव्हा आता इरावतीला असं होतं की काय करू, परंतु अक्षय आता आनंदकडे पाहत असतो. आनंद घाबरूनच म्हणतो की अरे आई, आई, बाळाला आई दाखवतो. तेव्हा मात्र आता अक्षय लगेच आईला विचारतो की आई, हे सर्व काय आहे. तेव्हा आता सीमा म्हणते अरे रमाला सुद्धा कळायला पाहिजे की बाळाचं नाव काय ठेवलं ते, म्हणून आणि असून दे. तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की आई, कशासाठी तू हे सर्व करते. अगं आई, सगळं काही अगदी छान असं आनंदात सुरू आहे, मग तू कशाला हा फोटो मध्ये घेऊन आलीस. तेव्हा आता इरावती मध्ये बोलणार तोच अक्षय म्हणतो की आता 1 मिनिट, आणि हे बघा मी सगळ्यांना अगोदर एक गोष्ट सांगितली होती, आई तू हा गोंधळ कशाला घालतेस, आणि मी क्लिअरली सगळ्यांना सांगितले की तिचं नाव या घरामध्ये घेऊ नका, तिची आठवण सुद्धा काढू नका, तरी सुद्धा हा फोटो घेऊन तुला हे सर्व कशासाठी करायचं आहे ते सांग. त्यामुळे आता मी ठरलं आहे की हा सुद्धा फोटो मी घरात ठेवणार नाही, हा फोटो मी फेकून देणार आहे. सीमा म्हणते की अक्षय हे बघ, ऐकून घे, तू असं काही करू नकोस. तो अक्षय तर खूप असा रागवलेला असतो आणि तो फोटो तो लगेच अगदी चुरगाळतो आणि तो फोटो फाडतो आणि आईला विचारतो की कशासाठी. तेव्हा आनंद सुद्धा अक्षयला म्हणतो की अक्षय अरे शांत हो. तेव्हा अक्षय तर खूप असा तापलेला असतो आणि इरावतीचे तर अगदी मनासारखे होत असते. ती सीमाकडे पाहते तर सीमा इरावतीकडे रागाने पाहत असते. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमाला खरंच खूप राग आलेला असतो. रमा सुद्धा आता खूप रडत असते आणि साईला म्हणत असते की त्या इराने त्यांना जे काही सांगितले त्यांनी लगेच त्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे आता रमाने ठरवलेलं असतं की हे बघा साई, किती काही झाली तरी आता ह्या सगळ्यांचा जाब मी त्यांना विचारणार. माझ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. आता हे जे काही सुरू आहे तर ते मी नाही सहन करू शकत, कारण माझ्या बाळाला मला भेटायचं आहे आणि अक्षयच्या मनात जे काही गैरसमज आहे तर ते गैरसमज दूर करण्यासाठी मी मुकादमांच्या घरामध्ये जाणार आहे. त्यानंतर अक्षय रमाच्या जे काही वस्तू वगैरे आहे सगळं काही अगदी जाळून फेकून देतो आणि यापुढे मात्र रमाचं नाव कुणीही या घरात घ्यायचं नाही, ती कायमची आपल्यासाठी मेली असे तो आता सर्वांच्या समोर म्हणतो. आणि त्याच वेळेस आता मित्रांनो रमा तेथे आलेली असते. रमा आता हे सर्व पाहते तर तिला अगदी धक्का बसतो. तिच्या डोळ्यातून अगदी पाणी येत असते, खूप वाईट असं तिला वाटतं. तेव्हा आता रमा हे सर्व बघून खूप रडत असते. तर मित्रांनो आता पुढे काय काय होतं आणि काय काय नाही हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. अगदी मनापासून धन्यवाद.